नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण अगदी झटपट आणि फक्त 5 मिनिटात लोणी कसं करायचं ते बघणार आहोत. आणि त्याचसोबत लोण्यापासून तूप सुद्धा मस्त असं रवाळ कसं बनवायचं ते बघूया. भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता तुम्ही किती छान असं रवाळ आपलं तूप बनून तयार झालेलं आहे. इथे मी सर्वात आधी 15 दिवसाची साय जमा करून ठेवलेली होती, बघू शकता तुम्ही. आणि हे साय आपल्याला तूप करण्याआधी एक रात्रभर बाहेर काढून ठेवायचे असते. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही थोडा 4-5 तास ठेवली तरी चालेल. नाहीतर उन्हाळा असला तर अगदी 2 तासात ही आपली साय रूम टेम्परेचरवर येते. हिवाळा आहे त्यामुळे आपल्याला ही साय रात्रभर बाहेर काढून ठेवायची आहे. त्यानंतर आता ही थोडी घट्ट आहे. त्यानंतर आपल्याला लोणी काढायला सोपं जाण्यासाठी अशा पद्धतीचे एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा तुम्ही कोणत्याही पसरट भांड्यामध्ये सर्व साय काढून घेऊ शकता. त्यानंतर ही आपल्याला साय छान अशी फेटून घ्यायची आहे, म्हणून मी ते छान असं पसरट भांडं घेतलेलं आहे. हे आपल्याला सर्व साय व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही ही साय या चमच्यानी सुद्धा फेटू शकता, पण याने थोडा वेळ लागते, म्हणून इथे मी मॅशर घेतलेला आहे. मॅशरने आपल्याला ही साय छान अशी गोल गोल करत फेटून घ्यायची आहे. तुम्हाला सांगते अगदी 5 मिनिटात आपली लोणी बनून तयार होते. इथे मी अशाच पद्धतीने 2 ते 3 मिनिटं ही साय फेटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, एकूण मी इथे 4 मिनिटं ही साय छान अशी फेटून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी नॉर्मलच पाणी घातलेलं आहे. बर्फाचं पाणी इथे अजिबात वापरलेलं नाही. पाणी घातल्यावर आपल्याला ही साय परत 2 मिनिटं असंच फेटून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, लगेचच आपला लोण्याचा गोळा बनून तयार झालेला आहे. अगदी लोणी आपलं वर आलेलं आहे. हात न भरवता अगदी सोप्या पद्धतीने हे आपलं लोणी बनून तयार होते. इथे आपलं आता छान असं लोणी बनून तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी मॅशरला लागलेलं लोणी सर्व हाताने अशा प्रकारे काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा घट्टसर गोळा आपल्या लोण्याचा बनून तयार झालेला आहे. इथे आता आपल्याला छान असा लोण्याचा गोळा एका ठिकाणी जमा करून घ्यायचा आहे.
त्यानंतर इथे मी वेगळं असं मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला हा लोण्याचा गोळा ठेवून छान असा धुवून घ्यायचा आहे. गोळा आपल्याला एकाच ठिकाणी ठेवायचा आहे, म्हणजे आपली लोणी इकडे-तिकडे जाणार नाही. तसा आपला गोळा एकदम घट्ट असा झालेला आहे, अजिबात इकडे-तिकडे जात नाही. बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा लोण्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे आणि तिकडे ताक सुद्धा तयार झालेलं आहे. आपण जर साईमध्ये दही टाकत राहिलो तर आपलं विरजण सुद्धा छान असं लागते. त्यानंतर इथे मी कढईमध्ये लोण्याचा गोळा टाकून छान असं गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आता आपल्याला कढई थोडीशी मोठीच घ्यायची आहे. नाहीतर आपण तूप कढवताना तूप असं थोडासा जरी गॅस मोठा केला तरी ते तूप वर जाते आपलं लक्ष नसलं तर. इथे हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि तूप मस्त असं विरघळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे आता आपलं तूप हळू-हळू विरघळायला लागलेलं आहे. इथे आता आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर मस्त असं आपलं तूप तयार व्हायला लागलेलं आहे. आपली बेरी सुद्धा अगदी कमी निघालेली आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपली बेरी जशी-जशी गोल्डन व्हायला लागेल, तसं-तसं आपलं तूप बनून तयार होईल. इथे आता आपल्याला यामध्ये 2 लवंगा आणि 2 वेलची मी इथे घालून घेतलेली आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला परत 3 ते 4 मिनिटं असंच हे तूप कढवून घ्यायचं आहे. इथे मी आता एक खाऊचं पान घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर मस्त असं तुपासोबत छान असं कळवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे आपली बेरी आता हळू गोल्डन व्हायला लागलेली आहे. या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस जरी आपण आता बंद केला तरी आपल्या तुपाची प्रोसेस चालूच असते. त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं चमचाभर पाणी घेतलेलं आहे, ते यावर शिंपडायचं आहे सर्वात शेवटी. याने काय होईल, आपलं तूप मस्त असं रवाळ बनून तयार होईल. आता आपल्याला यावर झाकण ठेवून रात्रभर हे असंच ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी हे रात्रभर असंच ठेवलं आहे. आपण त्यावर पाणी शिंपडल्यामुळे आपलं तूप मस्त असं रवाळ आणि अगदी रव्यासारखं बनून तयार झालेलं आहे. आता मी हे तूप हलकंसं फक्त विरघळवून लगेचच बेरी मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि चाळणीने छान असं गाळून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला चाळणीने 2 ते 3 वेळा तूप छान असं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे बेरीचे जे बारीक कण असतात ते आपल्या तुपामध्ये येणार नाही. इथे आता मी परत दुसऱ्या चाळणीने हे छान असं तूप ज्या तुम्हाला बॉटलमध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचं असेल, तर परत मी अशी गाळून घेणार आहे. म्हणजे जे राहिलेले जे बारीक कण असतील ते सुद्धा आपल्या तुपामध्ये अजिबात येणार नाही. बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं तूप बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.